आई झाल्यावर स्वतःसाठी वेळ संपतो का, की मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही म्हणून मी अभ्यास करत नाही, असंही तुम्हाला वाटतं का? आणि खरंच असं आहे का? तर माझं उत्तर आहे नाही. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातले एक छोटं सिक्रेट सांगणार आहे, जिथे माझ्या मनातलं गिल्ट संपलं आहे की माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. जिथे माझ्या मुलाला असं वाटतं की माझी आई माझ्यासोबत छान बोलते, आणि तो आमचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे कसा. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुम्हाला तुमचा वेळ कुठून चोरता येईल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी एका शाळेत CBSE शाळेत शिक्षिका आहे, ऑनलाईन टीचिंग करते, अभ्यास करते, 2 मुलांची आई आहे, एक यूट्यूबर आहे, सर्वांना माहिती आहे. बघा, मी आणि माझा मुलगा दररोज आम्ही दोघंही आमच्या स्कूटीवर जातो. मी त्याला बांधून घेते, सर्वांना माहिती आहे. पण आम्ही शाळेत जात नाही, तर आम्ही रोज शाळेत शिकत जातो. तर ते कसं ते मी तुम्हाला समोर सांगतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही छान उत्साह वाटते. तर बघा, सगळेजण मला विचारतात, असं का करतेस गं? तर मी सांगते त्यांना की नाही, हे माझं प्रोटेक्शन आहे आणि मी सेफ्टीने गाडी चालवू शकते. आणि त्यामुळे मला त्याच्यासोबत, तो मला जरी पकडून, आज तो माझा मुलगा 7 वर्षाचा आहे, तर जरी त्यांनी हात सोडले तरी मला वाटते की मी त्याला कम्फर्टेबली माझ्याजवळ बांधला आहे, हिरकणीसारखं. दुसरी गोष्ट मी त्यांना म्हणते, लोकांना मला सांगायचं आहे की खूप साधं आहे. मी माझ्या आयुष्यातलं जे माझं प्रोटेक्शन आहे ते मुलांसाठी, जेणेकरून मला गिल्ट वाटणार नाही की मी एवढ्या धावपळीत निघते, माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्याच्यासाठी मी सोल्युशन शोधून काढलं आहे. तर मी काय करते बघा, जेव्हा आम्ही दररोज सकाळी आम्ही सोबत जातो, तेव्हा स्कूटीवर मी जेव्हा गाडी चालवत असते, तो माझ्या मागे बसतो. मी त्याला विचारते, तुला काय शिकवलं? म्हण टेबल. 2चा टेबल म्हणतो, 3चा टेबल म्हणतो. नंतर मी त्याला डेज ऑफ द वीक विचारते. कधी तो स्पेलिंग विचारतो, मम्मा असं का होते, मम्मा तसं का होते. मग मी त्याला सांगते. आता बघा, जेव्हा मी घरी येते किंवा माझे दररोज तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन क्लास असतात, मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, मी शाळेत शिक्षिका आहे, मी स्वतः अभ्यास पण करते. मला अगोदर वाटायचं, बापरे, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, आता तो वेळ कुठून शोधायचा. पण नंतर आम्ही स्वतःच आमचा वेळ शोधून काढला. तो माझ्यासोबत बोलतो. म्हणजे जेही काही माझे 15-20 मिनटं राहतात, म्हणजे माझं ड्रायव्हिंगवर लक्ष असतं, तो माझ्यासोबत बोलत असतो, त्याचे बोल माझ्या कानावर असतात, तो बोलतो, तो टेबल म्हणतो, तो मला सांगतो की काय काय शिकलो मी, पोयम म्हणून दाखवतो. हा प्रवास फक्त रस्ता पार करण्यासाठी नसतो, तर आमचा 15 मिनटाचा वर्गच असतो. 15 मिनटात मी त्याची शिक्षिका नसते, मी त्याची आई आणि शिकण्याची साथीदार असते. म्हणून तुम्हाला सांगते ना, असा वेळ चोरायचा, आपला स्वतःचा पण मार्ग शोधून काढायचा. आणि हे सगळं आपल्यासाठी फ्लेक्सिबल असतं. तुम्ही कसा वेळ काढू शकता हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि कोण कसा वेळ काढतो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जसा की माझा वेळ सांगितला तुम्हाला की मी माझा वेळ कसा करते माझ्या मुलांसोबत स्पेंड. आता मी मुलीचं पण सांगेल, आता मी मुलाचं सांगितलं, तसं मला नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा. म्हणजे माझं मोटिवेशन तुम्हाला येत आहे, तुमच्याकडून मला मोटिवेशन येईल, अजून आपल्या दुसऱ्या ताई आहे त्यांना मार्ग काढायला सोपं जाईल ना. त्यामुळे नक्की प्लीज कमेंट कराल, जेणेकरून बाकीच्या ताईंना पण त्यातून मार्ग सापडेल. आता माझी मुलगी 9व्या वर्गात आहे. ती जेव्हा शाळेतून घरी येते, तिचं सगळं सांगते, मम्मा असं झालं, मम्मा तसं झालं. मग ती मला मध्येच, मी तिला म्हणते 2-3 वाक्य इंग्लिशमध्ये बोल. ती माझ्यासोबत बोलते, मी तिच्यासोबत बोलते. त्यातून ती काही शिकते, मी काही शिकते. नवीन या सगळ्या गोष्टीतून मला जाणवते की माझ्या मुलीचं पण इंग्लिश स्ट्रॉंग होतं आहे, माझं पण जे आहे इंग्लिश स्ट्रॉंग होत आहे. त्यामुळे आपण जर एखादा नवीन शब्द शिकतो, जो जर डिक्शनरीमधून शिकला तर तो लक्षात राहत नाही. पण जर असं डिस्कस करून शिकलो तर त्यांच्याही लक्षात राहतं आणि आपल्याही लक्षात राहतं. म्हणून त्या काही मिनटात आम्ही फक्त आई मुलगी नसतो, तर आम्ही एकमेकीचे लर्निंग पार्टनर असतो. मला जाणवलं, मुलांना शिकवताना आपणही तितकंच शिकत असतो. मुलांचा हात धरला म्हणून आपला प्रवास थांबत नाही. त्यांच्या हसण्यात आपलं बळ सापडतं, त्यांच्या प्रश्नात आपलं शिक्षण सुरू राहतं. आई म्हणून जगताना आपणही आपली स्वप्न तितकीच जपली पाहिजे, तितकीच जगली पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो मुलं आहेत म्हणून वेळ नाही, पण एकदा विचार करा, आपण मुलांना आपल्या प्रवासात सहभागी करतो का? आपण त्यांच्यासोबत पुस्तकं वाचतो का? रस्त्यात त्यांच्यासोबत गप्पा मारतो का? तेव्हा ते घरी आल्यावर त्यांना विचारतो का? 10 मिनटं इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो का त्यांच्यासोबत? आपण त्यांच्यासोबत कुठल्या गोष्टीबद्दल डिस्कशन करतो? आपण त्यांना फक्त अभ्यास कर असाच फाडा म्हणत असतो. कधी आपण त्यांच्यासोबत शिकत असताना, त्यांना शिकत असताना आपण स्वतः शिकतो का? अरे, हे तर मला माहीतच नव्हतं, किती छान, हे मला पण माहिती झालं, असं म्हणून बघा.
त्याबरोबर तेही शिकतात आणि आपणही शिकतो. मुलं ही आपली जबाबदारी आहेत, म्हणून त्याहून आधी ती आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर साथ आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपल्यामुळे त्यांना मोटिवेशन मिळते. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, उद्या आपल्या मुलांसोबत किंवा आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मुलांसोबत कन्व्हर्शन करा. त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत जगा, त्यांच्यासोबत खेळायला शिका, त्यांच्यासोबत बागडायला शिका. 15 मिनटं मोबाईल बाजूला ठेवा आणि काहीतरी नवीन शिकवा आणि शिका. तुम्हाला जाणवेल की घरात शिक्षणासाठी वेगळी खोली लागत नाही. स्वयंपाक करता करताही आपण मुलांसोबत शिकवू शकतो किंवा बोलू शकतो. प्रेम, संवाद यासाठी 15 ते 20 मिनटं पुरेशी असतात. जर तुम्हाला आजचा हा माझा टॉपिक आवडला असेल किंवा आजचं हे थोडं आपण जे बोललो ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही तुमच्या मुलांसोबत कुठल्या पद्धतीने वेळ घालवता, जेणेकरून तुम्ही कसा वेळ चोरता तुमच्यासाठी, जेणेकरून आपल्या या कमेंटमुळे, आपल्या या बोलण्यामुळे बाकीच्या ताईंना पण मोटिवेशन मिळेल. तर आजपासून आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी 15 ते 20 मिनटं काढायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील एका टॉपिकसोबत, पुढील छान जर्नीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, ग्रोविंग होत राहा, सेल्फ डेव्हलपमेंट करत राहा, स्वतःसाठी जगा, मुलांसाठी जगा, पण स्वतःला हरवू नका. बाय.